हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत। इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण नंबर 18। प्रकरणाचं नाव आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी। अवकाश निरीक्षण दुर्बिणी। या प्रकरणाच्या खाली पान नंबर 114 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे। आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। तर अ दिलेला आहे, दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब मध्ये असते, तर ती आपल्याला 400 nm ते 800 nm मध्ये असते हे सांगता येईल। याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, GMRT चे कार्य टिंबटिंबच्या लहरीवर अवलंबून असते, तर ते रेडिओ लहरीवर अवलंबून असते। यानंतर पुढे ई दिलेला आहे, क्ष किरणाच्या एका दुर्बिणीला टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे, तर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव दिलेले आहे। यानंतर पुढचा ई दिलेला आहे, अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम टिंबटिंब या शास्त्रज्ञाने केला, तर तो गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने केला। याच खाली आपल्याला ऊ दिलेला आहे, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण टिंबटिंब येथे स्थित आहे, तर भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण ही आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान नैनिताल येथे स्थित आहे। आपल्याला नंतर याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, जोड्या लावा। क्ष किरण तर योग्य जोडी आहे, चंद्रा, दृश्य प्रकाश दुर्बीण योग्य जोडी आहे, हबल, भारतीय रेडिओ दुर्बीण योग्य जोडी आहे, GMRT, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण योग्य जोडी आहे, इस्रो। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतील? तर वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आपल्याला ते पण सांगायचं आहे आणि त्या अडचणी आपल्याला कशा दूर करता येईल आपल्याला ते पण सांगायचं आहे। तर भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या ह्या अडचणी आणि त्या दूर कशा प्रकारे करता येईल ते आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये या पद्धतीने लिहिता येईल। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा आणि बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे त्याची रेखाकृती काढा। तर यांचा वापर करून आपल्याला न्यूटन पद्धतीची दुर्बीण आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण आपल्याला बनवता येईल आणि त्यांचे रेखाटन आपल्याला या पद्धतीने करता येईल। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा। आपल्याला या आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहायचे आहे। तर आपल्याला अ दिलेला आहे, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे? तर ही चित्र दाखवलेली जी दुर्बीण आहे तर ती न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे। नंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे, दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या। तर आपल्याला दुर्बिणीच्या मुख्य भागांना नाव द्यायचे आहे। तर पुस्तकामध्ये ही आकृती आलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला नाव देता येईल मुख्य भागांना। यानंतर आपल्याला याच खाली ही दिलेला आहे, दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? तर ही जी दुर्बीण आहे तर ही अंतर्वक्र आरसा व सपाट आरसा यांचा वापर या दुर्बिणीमध्ये केलेला आहे। यानंतर पुढचा ही दिलेला आहे, या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीची नावे काय आहे? तर अंतर्वक्र आरशावर आधारित दुसरी दुर्बीण म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण होय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा। कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा। यानंतर ऊ दिलेला आहे, वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते? न्यूटन पद्धतीत अवकाशातून येणारे प्रकाश किरण अंतर्वक्र आरशावर परावर्तित होतात। हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो। त्यामुळे ही किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात। तेथे असलेल्या नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित प्रतिमा पाहू शकतो।
यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. तर आपल्याला गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करायची आहे. तर आपल्याला गॅलिलिओ दुर्बिणीची रचना या पद्धतीने स्पष्ट करता येईल. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. तर रेडिओ दुर्बिणीची रचना आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात? तर याचं कारण आहे अवकाशातून दृश्य प्रकाशाचे वातावरणात शोषण होते व आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. दुसरी अडचण अशी की वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्य प्रकाश किरण स्थिर राहत नाहीत. एवढेच नाही तर दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दृश्य प्रकाश दुर्बिणीचा वापर आपण करू शकत नाही. ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टी सुद्धा अवकाश निरीक्षणात अडथळा आणतात. म्हणून या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात. यानंतर आपल्याला पुढचा ई दिलेला आहे. क्ष किरणाची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? तर याचं कारण आहे क्ष किरण दुर्बिणीचा उद्देश किरण सोडणाऱ्या दूरच्या ताऱ्यांचा अभ्यास करणे हा आहे. खगोलांपासून येणारे बहुतांश क्ष किरण पृथ्वीवरील वातावरणातून अवकाशात परावर्तित होतात. म्हणून क्ष किरण दुर्बीण पृथ्वीवर नसून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरच्या कक्षेत ठेवल्या जातात. आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेला आहे उपक्रम. तर उपक्रम दिलेला आहे आपल्याला भारतातील विविध वेधशाळांची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. आपल्याला विविध वेधशाळांची माहिती वर्गामध्ये सादर करायची आहे. तर भारतात असणाऱ्या विविध वेधशाळा आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. भारतीय खगोलशास्त्र वेधशाळा, जंतर मंतर मधील वेधशाळा, त्यांचे स्थान, स्थापना आणि वैशिष्ट्य आपल्याला या पद्धतीने देता येईल. त्याचबरोबर पुढे 3 नंबरचे आपल्याला 4 नंबर या पद्धतीने ह्या वेधशाळा आपल्याला सांगता येतील. त्यांचे स्थान, स्थापना, वैशिष्ट्ये, त्या ठिकाणी कोणते संशोधन चालते ते आपल्याला या उपक्रमामध्ये देता येईल. 7 नंबरची वेधशाळा, 8 नंबरची ही वेधशाळा, त्यानंतर 9 नंबरमध्ये पुणे येथील वेधशाळा, 10 नंबर आपल्याला या पद्धतीने या वेधशाळा आपल्याला उपक्रम मध्ये लिहिता येईल, त्यांची माहिती लिहिता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.